हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल सोलकढी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक नारळ जो आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, 10 ते 12 आमसूल, एक मिरची, आलं आणि 2 लसूण आणि चवीपुरतं मीठ। आधी आमसूल पाण्यात भिजवून घ्यायचे आहे, चाळण ठेवायचे आहे। जोपर्यंत आता आपलं आमसूल भिजतात तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढायचं आहे। मिरची जास्त घ्यायची नाही, लसूण आणि आलं असं आपण बारीक करून घ्यायचे। हीच प्रक्रिया आपण कमीत कमी 5-6 वेळा करायची, जेणेकरून नारळाचं पूर्ण दूध निघालं पाहिजे। असं वरून वरून थोडं थोडं पाणी टाकायचं। उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तसे, त्यामुळे आपण कसं जास्त करून नारळ पाणी प्रेफर करतो प्यायला। हे बघा, आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, पण चवीनुसार मीठ घालायचं आता याच्यामध्ये। ती बारीक चिरून टाका, खूप मोठी मोठी कापलेली असेल तर मग ते तोंडात येते। ही आपण आता फ्रीज मध्ये थंड करायला ठेवूया।